आमच्या घरच्यांच्या बैठकीमुळे एक छान झालं की मला नीतूला चोरून भेटायची आवश्यकता राहिली नाही. त्यावेळी त्यानं निक्षून सांगितलं होतं की मी MBBS होईपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही. त्यामुळे लग्न कधी करणार हा प्रश्न आता कोणी विचारत नव्हतं. आम्ही रोज कॉलेजमध्ये भेटायचो. क्लिनिक्स एकत्र असायची. सर छान शिकवायचे. माझं निम्म लक्ष क्लिनिककडे, निम्म नीतूकडे. स्वतःला सारखं सांगत राहायची की हे MBBSचं शेवटचं वर्ष आहे, आपल्याला शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. असं लक्ष भरकटून चालायचं नाही हे कळायचं, पण तो एखादा शब्द जरी बोलला तरी माझं लक्ष क्लिनिकमधून उडून जायचं. त्याचं लक्ष मात्र सर काय शिकवतात याकडे असायचं. अफलातून एकाग्रता असायची. तो पेशंट तपासत असे तेही चौकसपणे. सर्व गोष्टी त्याच्या पटापट लक्षात यायच्या. पेशंट बोलायचे त्यातून तो पटकन निदान करायचा. त्याला एवढं कसं येतं याचं मला आश्चर्य वाटायचं. त्याचं प्रेझेंटेशनही बिनचूक असायचं. सर त्याच्यावर एकदम खुश असायचे. परत तो कोणतंही काम कधीही करायला तयार असायचा. टाळाटाळ कधी नसायची. पळून जायचा तर प्रश्नच नसायचा. परंतु काम करतानाही सतत त्याच्या टिवल्या बावल्या चालू असत. विशेषतः काही मुलींची चेष्टा करण्यात तो पुढे असायचा. कोण जाड, कोण बारीक, कोणाचे दात पुढे तर कोण चालते कशी, कोण साडी कशी नेसते यावर त्याच्या अखंड कॉमेंट चालू असायच्या. पण त्याही सरांची नजर आणि कान चुकवून. पुन्हा दुसऱ्या क्षणी चेहऱ्यावर होतं का नव्हतं असे भाव. तो आजूबाजूला असला की छान वाटायचं. वेळ मस्त जायचा. आम्ही दोघं सतत एकत्र असायचो असं नाही. तो इतरांशी बोलायचा, त्यातूनही माझी करमणूक व्हायची. आम्ही दोघंच असे फार कमी बोलायचो. कुठल्याही गंभीर विषयाचा त्याला कंटाळा असायचा. विशेषतः वैयक्तिक प्रश्न असला तर अगदीच. राजकीय सामाजिक विषय काढले तर त्याला जोर यायचा. त्यात चर्चेपेक्षा भाषणबाजी जास्त असायची. त्याची मतं पहिल्यापासून पक्की असायची. कुठून एवढी पक्की मतं व्हायची, कधी वाचायचा, कधी समजून घ्यायचा काही कळायचं नाही. पण त्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायचा. तो समोरच्याला पटवून देऊ शकायचा. उदाहरणार्थ ख्रिश्चन लोकांशी बोलताना तो बेधडकपणे म्हणायचा की तुम्ही सगळे आधी हिंदूच होता. तुम्हाला काही गोष्टी सांगून त्या गोरांनी बाटवलं, पण तुम्ही मूळ हिंदू आहात हे विसरू नका. मला वाटायचं की आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत ते बऱ्याच पिढ्या आधी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले आहेत. त्यांना त्यांचे माहीत नसलेले पूर्वज हिंदू होते हे सांगण्यात काय हशील? ते दुखावले जात नाहीत काय? पण त्याचं म्हणणं असे की जे त्यांना माहीत नाही ते त्यांना समजावलंच पाहिजे. ते त्यांच्यापासून लपवून ठेवू नये. त्यांचं मूळ त्यांना कळल्यावर त्यांनी निर्णय घ्यावा की त्यांना काय व्हायचं आहे. इथे त्याची मतं पक्की आणि माझी मनस्थिती गोंधळलेली असे. मी कायमच गोंधळून गेलेली असायची. मला वाटायचं हेही बरोबर तेही बरोबर. याची त्याला चीड यायची. तुला एक मत सांगता येत नाही का? त्या मताला धरून वागता येत नाही का? तो विचारायचा. एकदा कुठल्या तरी प्रवासात त्यानं विवेकानंदांवर जोरदार भाषण मारलं. मलाही विवेकानंद आदरणीय वाटत, पण त्याच्यासारखे मुद्दे आठवायचे नाहीत. त्याचं तसं नसायचं. तो म्हणायचा हिंदू धर्मच पहिला आहे. संस्कृत भाषा सर्व भाषांची जननी आहे. ख्रिस्ती धर्माच्या कितीतरी आधीचा आपला धर्म आहे. त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. आपले लोक मूर्ख आहेत, स्वत्व विसरले आहेत. तो चिडून चिडून बोलायचा. मी नुसतं ऐकायचे. एकदा बसमध्ये माझी कोणीतरी छेड काढली. मला सगळ्या पुरुष जातीचाच खूप राग आला. संध्याकाळी आम्ही भेटलो तेव्हा मी नीतूला म्हटलं, असे कसे रे तुम्ही पुरुष? स्त्रीची इच्छा नसताना तिच्या अंगाला कसे स्पर्श करू शकता? स्त्रिया म्हणजे काय वाटलं तुम्हाला? तो पटकन म्हणाला, तुम्ही पुरुष लोक म्हणजे मीही तुला त्यातला एक वाटतो की काय? तसं जर तुला वाटत असेल तर आपली आयुष्य आगगाडीच्या रुळांसारखी समांतर आहेत. ती कधीच एकत्र येणार नाहीत. असं बोलून तो ताडकन निघून गेला. मी काहीच विचार न करता क्षणिक संतापातून बोलले होते. माझं बोलणं त्याला जिव्हारी लागलं होतं.
पण कितीतरी वेळा तोही असंच काहीही बोलून जायचा. आपलं बोलणं कुणाला लागतंय का याचा विचार त्याच्या मनात नसायचा. आणि मी कधीतरी एवढंसं इकडे तिकडे बोलले तर त्याचा त्याला एवढा राग यावा की यानं निघून जावं. आता मी काय करायचं? मला त्याला दोष द्यायचा नव्हता, फक्त त्याचं मत विचारायचं होतं. तो मला सांगू शकला असता, अगं असतात असे मूर्ख लोक, मी त्यातला नाही. पण माझी अशी समजूत वगैरे काढणं त्याच्या स्वभावात नव्हतं. त्याचं आपलं नेहमी एक घाव दोन तुकडे असं असायचं. आमच्या दोघांचा एकत्र अभ्यास कधीच व्हायचा नाही. माझं लक्ष लागायचं नाही. मी, माझी मैत्रीण मधुकांता ठक्कर आणि नीतू मिळून अभ्यास करायचो तेव्हा टॉपिक ठरवून अभ्यास करून यायचो आणि मग प्रश्न सोडवायचो. नीतूनं प्रश्न विचारला की मी गडबडीत व्हायची. माझा आत्मविश्वास डळमळीत व्हायचा. मग तोच आम्हाला उत्तर समजावून सांगायचा. असं अनेकदा व्हायचं. तो कधीकधी ऑब्स्टेट्रिक्स शिकवायचा. तो इतकं सुंदर शिकवायचा की ऐकत राहावंसं वाटायचं. त्याला विषय पूर्ण समजलेला असायचा आणि त्याची समजावून सांगायची हातोटीही छान असायची. मला मात्र परत परत वाचायला लागायचं. तो माझी चेष्टा करायचा, तुझा कुठलाच पोर्शन कधी पूर्ण झालेला नसतो का ग? त्या अमुक अमुक आहेत ना, त्या किती वेळ पुस्तकं वाचतात कुणास ठाऊक. पुस्तकातले किडे नुसते. मला नाही पटत हे. माणसानं सर्व केलं पाहिजे. तुम्ही लोक मरेस्तोवर अभ्यास करता. प्रश्न विचारले तर काही येत नाही. खरं म्हणजे ऑपरेशन अटेंड करावीत, पेशंट पाहावेत, क्लिनिकला जावं, म्हणजे जास्त अभ्यास करावा लागत नाही. तुम्ही मुली म्हणजे असं अखंड बोलत राहायचा. आम्ही दर रविवारी विठ्ठलवाडीला फिरायला जायचो. मला एवढ्या लांब सायकल चालवायची सवय नव्हती. नीतू मला म्हणायचा, आम्ही पूर्वी 10-10 मैल पळायला जायचो आणि तुला सायकल चालताना दमायला होतं. तू कसली ॲथलीट, तुला स्टॅमिना वाढवला पाहिजे. एखाद्या रविवारी आम्ही नदीकाठी जाऊन बसायचो. तो काहीतरी छान बोलत असायचा. मला ऐकत राहावंसं वाटायचं. पण तिथं फार वेळ बसणं त्याला आवडायचं नाही. एकतर असं युगुल बसलं आहे म्हटल्यावर पोलीस येऊन पैसे उकळायचा प्रयत्न करायचे. पण आम्हाला असे पैसे देण्याची गरज नव्हती. आम्ही आमच्या मर्यादा सांभाळून असायचो. कदाचित त्यामुळेही त्याला जास्त वेळ तिथं बसायचं नसायचं. 5-10 मिनिटातच त्याची चुळबुळ सुरू व्हायची. बोलण्याचे विषय संपायचे आणि मग दुसरेच काही विषय मनात यायला लागायचे. मी कधीतरी स्कर्ट ब्लाऊज वगैरे वेगळे कपडे घालायची. थोडाफार नट्टापट्टा करायची. पण मी काय घातलं आहे याकडे त्याचं फारसं लक्ष नसायचं. तो आपलं मोघम म्हणायचा, तू मला नेहमी सुंदरच दिसतेस. अगं सुंदर असल्याशिवाय का मी तुझ्याशी लग्न ठरवलंय? उगीच परत परत तेच ते सांगण्यात काय अर्थ? मला नाही जमत तसलं काही. एकदा आम्ही कॉफी पीत बसलो होतो आणि झाला काहीतरी वाद. मला पटकन रडू आलं. नीतू म्हणाला, बिलकुल रडायचं नाही, मला आवडत नाही रडलेलं. लांब लांब श्वास घे बरं, डोळे मीट, 10 सेकंद अजिबात बोलू नको, जाईल रडू. आम्हा दोघात बारीक सारीक भांडणं नेहमी व्हायची. सिनेमा बघणं, हॉटेलमध्ये जाणं वगैरे खर्चिक गोष्टी त्याला नको असायच्या. कमी खर्चात एन्जॉयमेंट असं त्याचं तत्व असायचं. पुण्यात आम्हाला ओळखणारे खूप जण असल्यामुळे हिंडण्या फिरण्याची चर्चा व्हायला नको असं वाटायचं. कधी कधी नाना वहिनी चेष्टा करायचे, मांजर डोळे मिटून दूध पितय पण बाकीचे बघतायत, त्यांना बाहेरून कळत असणार. कधी कधी त्याच्या भावाची स्कूटर घेऊन आम्ही लांबवर जायचो. स्कूटर मध्येच बंद पडायची. मग तो स्वतः ती दुरुस्त करायचा. मला त्यातलं काही कळायचं नाही. त्याला हे सारं करता येतं याचं मला कौतुक वाटायचं. पण मला रस्त्यात नुसतं उभं राहणं खूप ऑकवर्ड वाटायचं. दुरुस्ती चालू असताना त्याला कुठलीही मदत करणं ही तर अशक्य गोष्ट होती. एकदा तो औरंगाबादला खेळायला गेला होता. ते 3 दिवस मला इतके कठीण गेले. वाटलं आजपर्यंत मी कशी राहिले त्याच्याशिवाय. त्या 2-3 दिवसात तो पत्र थोडंच लिहिणार होता. आल्याबरोबर मी त्याला भेटायला गेले. तोही मला पाहून खुश झालेला दिसला.
तो तसं काही बोलला नाही, पण त्याचे डोळे सारं काही सांगत होते. विलक्षण बोलके डोळे होते त्याचे. एकदा तो ग्वाल्हेरला खेळायला गेला. तब्बल 8 दिवस. तिथून त्यानं पत्र लिहिलं. बहुधा ते त्याचं पहिलं पत्र असावं. तुझा निरोप घेऊन गेल्यावर बऱ्याच वेळानं गाडी सुटली. बेडिंग वगैरे पसरून पैलवान पसरला सुद्धा. रात्री नगरला जेवण घेतलं. हळूहळू गर्दी वाढू लागली. आमच्या बेडिंगवर आम्ही सोडून बाकीचे सगळे. कारण आमच्या शेजारच्या सीटवर 2 पोरी होत्या, त्यातली एक अमेरिकन. मग पोरांना भलताच जोर चढला. त्यात मुसलमानांचा विषय निघाला. डब्याला रणांगणाचं स्वरूप आलं. त्या गोऱ्या मडमेला असं चिनून काढलं. आहाहा. असो, एकूण आमचा वेळ काही वाईट गेला नाही. 2 तारखेला दुपारी आम्ही अगदी खिडकीतच. फार सुंदर प्रदेश आहे बघ. डोंगराचं तर दर्शन नाही आणि अगदी हिरवागार निसर्ग. नर्मदा नदीचं पात्र ओलांडल्यावर प्रसिद्ध पारखेड्याचं जंगल सुरू झालं. किती घनदाट झाडी. हातात हात घालून अशा घनदाट जंगलात फिरावंसं वाटलं. तुला नाही वाटत समाजाची सगळी बंधनं झुगारून द्यावीत आणि निसर्गाचं अमाप सौंदर्य लुटावं? एकट्यानं नव्हे, दोघांनी. एक सौंदर्याची मूर्ती जवळ असताना दुसरं सौंदर्य निरखण्यात मजा असते. जाऊ दे, परत कधीतरी येऊया इकडे. असलं पत्र वाचल्यावर अंगावर रोमांच न उठतील तरच नवल. किती बोलकं पत्र होतं त्याचं. मी कधीच असं पत्र लिहिलं नव्हतं. पत्राच्या शेवटी त्यानं SP वर जाऊन प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं. तो जे काही सांगायचा ते हुकमी असे, ऐकण्याशिवाय गत्यंतर नसे. असेच दिवस मस्त जात होते. ग्राउंडवर वेळ छान जायचा. सोलापूरकर, मी, नीतू, कधी कधी गोखले असायचा. मी उत्तम खेळलं पाहिजे असा त्याचा हट्ट असायचा. मलाही खेळायला आवडायचं, पण त्याहीपेक्षा जाता येतानाचा त्याचा सहवास अधिक हवासा वाटायचा. मला नेहमी वाटायचं की मला त्याची जितकी ओढ वाटते तितकी त्याला माझी वाटत नाही. मी त्याला आवडते का, हवीशी वाटते का, हे मी सारखं अजमावत असायचे. तो याबद्दल फारसं काही बोलायचा नाही.